हा रव्याचा केक 10 वर्ष झाले मी बनवून कधी बघितलेलंच नाही. 10 वर्षाच्या अगोदर मी बनवला होता. आमच्या इकडे एक कोकणी लोक आहेत, त्यांच्याकडून मी थोडं शिकले होते आणि त्यांनी दाखवलं होतं त्या पद्धतीने. तिने चांगला मोठा मला बनवून दाखवला होता. मी त्यातला अर्धा सामग्री घेऊन बनवते. आता ह्यामध्ये अंड्याचा वापर होणार आहे म्हटल्यावर मला तर काय खायला मिळणार नाही, का तर अंडं खाल्लं की मला पोटात दुखतं. तर काय करणार, जाऊ द्या, सोडून देऊया विषय. फक्त जियासाठी आणि चिमूसाठी आज बनवते, कारण चिमूला आमच्या दम निघत नाही. 4-5 दिवस झाले काही घरात असं वेगळं स्पेशल काय बनवलं नाही. चपाती भाजी भात, चपाती भाजी भात हाच प्रकार होत होता. आणि आमच्या बाईला थोडंसं चमचमीत झणझणीत काहीतरी लागतं, पण आता चमचमीत झणझणीत नको, आपण काहीतरी गोड बनवूया. मग काय, रवा टाकला, रव्यामध्ये अंडी टाकली 2, जे 1 वाटी रवा 2 अंडी, त्यात तेल टाकलं, चिमूटभर सोडा, हळद, मीठ आपल्याप्रमाणे, साखर बारीक करून घेतली मिक्सरला, त्यामध्ये इलायची टाकली आणि थोडंसं दूध टाकून सगळं काय फेटून घेतलं आणि तेल सुद्धा ॲड केलेलं आहे. बरं, ह्यामध्ये काही जण दही सुद्धा ॲड करतात आणि काही जण इनो ॲड करतील आणि बेकिंग पावडर काहीतरी ॲड करतात. मी ओन्ली बेकिंग सोडा ॲड केलेला आहे. आता आपण केक बनवणारे नाही आहे, त्यामुळे बेकिंग पावडर काय घरामध्ये अवेलेबल नाही आहे, पण इनो हा इझिली अवेलेबल होतो. बट मी यावेळेला म्हटलं बघूया ट्राय करून की होतंय का नाही. पण ठीक आहे, बघूया ट्राय करून. तोवर चिमूची लुडबुड सुरू होती की झालंय का. तिला म्हटलं नाही, हे सगळं बॅटर म्हटलं 30 मिनटं आपण ठेवूया, थोडंसं रवा फुगेल आणि नंतर बनवायला घेऊ. काही जण रवा मिक्सरला बारीक करून सुद्धा घेतात, मी नाही घेतला, मी डायरेक्ट तसाच घातला. तर ठीक आहे, त्याला होऊ द्या, जरा फुगू द्या पिठाला, रव्याच्या पिठाला सॉरी. आता चहा घेऊया का, तर चिमूचे पप्पासुद्धा आलेले आहेत घरी, तर सगळेजण बसून आम्ही चहा घेतोय. तोवर झालेलं आहे आपलं रवा सगळा फुगून वगैरे झालेला आहे. तवा ठेवला, तव्यावर टोप ठेवला, का तर आपल्याला हा केक करपवायचा नाही आहे. आणि तवा नॉर्मली गरम झाल्यानंतर मी टोप ठेवलेला आहे आणि नंतर मग त्यावर हे बॅटर टाकलं आणि झाकून ठेवूया 20 मिनटं या 25 मिनटं अंदाजे बारीक मंद आचेवर हे ठेवलं आहे. तर खालून शिजलेलं आहे बऱ्यापैकी. तर मला आता पक्की खात्री झालेली आहे की मी इनो वापरला नाही, म्हणून शक्यतो थोडंसं गणित फिसकटलेलं आहे. तरीसुद्धा आपण ॲडजस्ट करू, का आता आपल्याला घरातल्या घरातच खायचं आहे, आपल्याला काय सामान वेस्ट करायचं नाही आहे आणि हा छानच लागणार आहे, हा का वाईट लागणार नाही आहे. तर चला, झालेली आहे. उलटा म्हणजे पलटी करून घेतला केक, तेव्हासुद्धा 10 मिनटं जरा ठेवला, कारण ऑलरेडी हा थोडासा बेस बनलेला आहे. तर पूर्ण रेडी झाला आणि पूर्ण ह्याच्यासाठी मला वाटते 35 मिनटं अंदाजे मला लागले बनवायला, पण मंद आचेवर. आता सगळा मी त्या टोपामध्येच फोडून घेतला, का आता आपल्या इनोचा अंदाज चुकला, म्हणून जर इनो घातला असता तर सुंदर फुगला असता आणि छान झाला असता, मला वाटतं ह्याच्या डबल झाला असता. पण ठीक आहे, हा केक जियाने अगोदर खाल्लेला आहे, त्यामुळे जियाला माहिती आहे आणि तिला अजूनही आठवण आहे. ह्याच्यात काही जण खोबऱ्याचा किससुद्धा घालतात. मी त्या कोकणी लोकांना खोबऱ्याचा किस म्हणजे ओल्या खोबऱ्याचा किस घालताना बघितलं होतं. सो छान झालं, चिमूने पटकन खाऊन बघितलं, ते गेली पळून आणि सुंदर झाला. तर मी सुद्धा जर असं खाऊन बघते, पण माझ्या पोटात दुखतं म्हणून मी अंड्याचा काही पदार्थ खात नाही आहे. तर चला, नवऱ्याला सुद्धा खायला देते आणि ठीक आहे, यावेळेला फसला, नेक्स्ट टाईम फसणार नाही. ओके, चला भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय.